बोल भारत माता की भारत माता की वंदे वंदे। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। समतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे या सर्व विभूतींना आणि समाज सुधारक म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्या सर्व समाज सुधारकांना सुद्धा मी अभिवादन करतो। आदरणीय पद्मश्री विखे पाटील, आदरणीय खासदार साहेब यांच्या स्मृतीने या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद ज्या देवी मातेचा लाभलेला आहे त्या भगवती मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। आज आपल्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीने ज्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉक्टर साहेब आजारी असल्यामुळे या कार्यक्रमात त्यांचा सुद्धा मोठा सहभाग होता। आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष मान्य भाऊसाहेब पाटील खर्डे, आपल्या बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग पाटील, भरपूर यादी माझ्याकडे आहे। कोलार ही मान्यवरचीच खाण आहे, त्यामुळे काहींचं नामोल्लेख होईल, काहींचं होणार नाही। त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो की आपल्या सर्वांचा नामोल्लेख झाला असं आपण समजावा। महिपती महाराष्ट्राचे या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहेत, भगवती देवालय ट्रस्टचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत, आपल्या गावचे दोन्ही गावचे आजी माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी, विखेपाडी कारखान्याचे सर्व पदाधिकारी, प्रवरा सहकारी बँकेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, तर आजच्या सत्कार सोहळ्याचं एकूण मी जे स्वरूप पाहिलं मी मनस एवढं भारावून गेलेलो आहे, म्हणजे कोणत्या शब्दात आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानावे ते मला समजत नाही। तरुणांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता, त्यात आणखी तुम्ही कुठला तो पंजाबचा गाणं आणला, एक विलक्षण जे प्रेम आपण सगळ्यांनी या निमित्ताने जे व्यक्त केलेलं आहे, जी या ठिकाणी भरभरून प्रेम या नागरी सत्कारच्या निमित्ताने तुम्ही जे माझ्या व्यक्त केलंय, मी प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच प्रणांगणामध्ये एक मोठी सभा झाली आपली, मात्र कोलार भगवतीपूरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा पूर्वी कधी घडली नाही, मात्र पूर्वी पुढे होणारही नाही। इतका जोश त्या कोलारच्या निवडणुकीच्या ऐतिहासिक सभेमध्ये
भगवती मातेच्या साक्षीने या ठिकाणी सभा पार पडली आणि आपण सगळ्या मतदारांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी एक नवा इतिहास घडून दाखवला. मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या मतदारसंघाचा इतिहास घडला, राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतिहास घडला आणि राज्यामध्ये न भूषण भविष्यती राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा मताधिक्य कधीच कोणत्या आघाडीला मिळाला नाही, महायुतीला ठिकाणी मिळालं. आणि म्हणून या सगळ्या मोठ्या मतधिक्यामुळे स्वाभाविक लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. आपल्या मतदारसंघात तर आपण मला सलग 8 वेळा निवडून दिलं. अनेक स्थित्यंतर आपण पाहिली, अपप्रचार, खोटा प्रचार, आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत. ज्यांनी आपल्या स्वतःची पत राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या गावात गमावली, त्यांना अशा निवडणुकीमध्ये विनाकारण अवसर येत राहत. परंतु समाजाचा विश्वास कामावर आहे, त्यांची श्रद्धा ही विकासावर आहे आणि त्यांचा विश्वास आपल्या नेतृत्वावर आहे. मित्र, आपल्या मतदारसंघामध्ये हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतो. तर आपल्या सर्वांना ज्यांचे आशीर्वाद लाभले, विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, कारण यांचा तो एक करिश्मा होता की राज्यामध्ये महायुती सरकारला एवढं मोठं यश मिळालं. त्यांच्याच नेतृत्वाखाली आशीर्वादानं आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित शाह आहे. तत्वाशी तडजोड नाही, ते नेहमी सांगतात डंके की चोट पे काम केलं पाहिजे आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्यांचं नेतृत्व आपल्याला लाभलं आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांना पुण्याच्या राज्याच्या जनतेने संधी दिली ते मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत. अतिशय विलक्षण असं हे नेतृत्व आहे, भविष्याचा वेध घेणार आहे. या राज्याला समृद्ध करण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, अशा एका नेतृत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची संधी मिळते. मी मला व्यक्तिशः भाग्य समजतो. आता या नव्या मिळालेल्या संधीमुळे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे एक नवी ऊर्जा मला मिळत राहते. मला लोक विचारतात तुमची ऊर्जा कोणती आहे? माझी ऊर्जा जी आहे समोर बसलेली जनता जनार्दन. मी सगळ्या शिर्डीमध्ये संत साहित्याचं अधिवेशनाचं उद्घाटन केलं. सध्या राज्यभरामधून जवळजवळ 5 ते 10 हजार वारकरी राहिले आहेत. फडकरी आहेत, महाराज आहेत. आपल्या राज्याचं अधिष्ठान ते आहे. त्या संप्रदायाची ताकद एवढी मोठी आहे की आज मानवतेच्या कल्याणाचं जे काम आहे त्या पांडुरंगाच्या विचारावर आधारित आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारावर आधारित आहे, संत तुकोबारायांच्या या ठिकाणी विचारावर आधारित आहे. मला वाटतं ही संतांची जी मंडळी आहे, आपला जिल्हा तर त्या ठिकाणी अध्यात्माची तर खाण आहे. इकडे कुंताम्याला चांगदेव महाराजांच्या समाधीच्या पासून तर भगवती महाराज आहेत, आपले श्रद्धा सबुरीचा आपल्याला शिकवण देणारे साईबाबा आहेत, अगस्ती ऋषींचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे,
सिद्धटेकला आहे, अष्टविनायक मध्ये तीर्थक्षेत्र सिद्धटेक आहे, मढी आहे, आपलं कोल्हारचं भगवती माता आहे. हे किती अध्यात्मानं आपण किती आपले समाज जोडला गेलेला आहे. धर्म पंथ विचारधारा जरी वेगळी असली तरी आपल्या सगळ्यांचं जे मुख्यतः जी विचारधारा आहे ती अध्यात्माचे मित्र हो. आणि मला सकाळी त्या संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करता मला अतिशय भरून आलो की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कुठे दिसतो तो आमच्या संतांमध्ये दिसतो हे खरं मला आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अशा या सगळ्या विचारधारा आपण काम करताना मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा महसूल मंत्री म्हणून, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. वेळ कमी होता आपल्याकडे, 2020 माझी होती. आता 5 वर्षाचा धनादेश या राज्याच्या जनतेने महावितरण दिलेला आहे आणि इतकं मोठं काम आपल्याला करायचं आहे. कारण जेवढा विजय मोठा तरी जबाबदारी आपण मोठी होती. परंतु हे जनतेच्या मनाचं सरकार निवडून गेलेलं आहे आणि तुमच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू अशी खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रो, ह्या निवडणुकीमध्ये अनेक आपण गोष्टी अनुभवल्या, ज्या लोकसभेला सुद्धा आपण अनुभवलं. लोकसभेला इतका खोटा प्रचार झाला, संविधान बदलणार, घटना बदलणार. आमच्या या ठिकाणी काही अल्पसंख्याक समाजाचे बांधव आहेत, सगळ्यांना जी भीती वाटली खरंच घटना बदलणार आहे, खरंच संविधान बदलणार आहे. आज विश्वनेते आदरणीय मोदी साहेब सत्तेवर आले, प्रधानमंत्री झाले. मला बसलेल्यापैकी कोणतरी सांगितलं पाहिजे की खरंच घटना बदलली का, संविधान बदललंय का. उलट आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये भाषण करताना ही घटना आमची आत्मा आहे, हे आमचं दैवत आहे. परंतु खोट्या प्रचाराला बळी पडून आपण त्यावेळी लोकसभेमध्ये काही दुर्दैव घटना घडल्या आणि महाविकास आघाडीच्या लोकांना वाटलं आता आपल्याला विधानसभेला सुद्धा अशा प्रकारचं खोटा प्रचार करून आपल्याला या ठिकाणी यश मिळवता येईल. या राज्यामध्ये अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले होते. मंत्रिमंडळाची मला काल काँग्रेसचेच काही आमदार सांगत होते, दुसरे मित्र काँग्रेस पक्षामध्ये, तेवढी निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी होईपर्यंत मंत्रिमंडळ सुद्धा तयार झालं होतं. मुख्यमंत्री कोण, महामंत्री कोण, तो मंत्री कोण. याच कोल्हारच्या भगवती मातेच्या समोर भाषण करताना ज्या खालच्या पातळीवर भाषण झाली, परंतु मला वाटतं देवी मातेचा कोप त्यांना लागला. भावी मुख्यमंत्री सोडा, ते आता भविष्यात कधी आमदार सुद्धा होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्या मतदारसंघाने जनतेने करून ठेवलेली आहे. भगवती मातेचा कोप फळावड असतो. ज्याने ज्याने भगवती मातेच्या जोडीमध्ये हात घातलेला आहे, भगवती मातेसमोर खोटं बोललेले आहे, त्यांचा देवीने पूर्णतः निकाल लावलेला आहे. आणि म्हणून खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने काही मंडळी विधानसभेमध्ये भाषण करत होती. लोकसभेत राहुल गांधींनी आमच्या महिला भगिनींनी सांगितलं होतं, आम्ही निवडून आलो खटाखट पैसे देऊ. अनेक रुपये आले. राहुल गांधी पैसे आले का? खटाखट आले राहुल गांधी पैसे. आम्ही तर आमच्या लाडक्या बहिणीला पटापट दिले. खरे दिले तुम्हाला पैसे. लाडक्या बहिणीला पैसे आले का नाही? तुम्ही चिंता करू नका. आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका म्हणून हे जे दळभद्री लोक कोर्टात गेले होते त्यांची जागा तुम्ही भगिनी दाखवून दिली. तुमचं मनापासून अभिनंदन. कोणी म्हटलं आता निवडणुकीनंतर योजना बंद होईल. योजना बंद झाली. तुम्ही चिंता करू नका. भगवती माते साक्षर सांगतो
योजना आदरणीय मोदी साहेबांच्या प्रेरणेने आलेली आहे, मान्य देवेंद्रजी यांच्या पुढाकाराने आलेली आहे, मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने आलेली आहे, मान्य अजितदादांच्या पुढाकाराने आलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा की योजना महाराष्ट्राचं युती सरकार कधी बंद पडू देणार नाही. तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीने खात्री देऊ इच्छितो. सरकारने घोषणा केली पैसे रक्कम वाढून देण्याबद्दल, सरकारची आपल्या केलेली घोषणा पूर्ण करणार आहे. परंतु मला आनंद आहे की आमच्या महिलांना एक स्वाभिमानानं त्यांच्या प्रपंचामध्ये सुद्धा मी सुद्धा एक कारभारणी आहे अशा प्रकारची आता भूमिका त्यांना करायला मिळते. पण फरक वाटतो का नाही सगळ्यांना प्रपंचामध्ये? इतके तर तुमच्याकडे पैसे मागायचे, तुम्ही नाही तुमच्याकडे आपण शेतात घालायचो. पण आज आमच्या भगिनीकडे स्वतः कारभारणी झाल्यामुळे आज तिच्यामधला आत्मविश्वास वाढला दिसतो. मला वाटतं हे महायुती सरकारची कल्पना आहे. ही महायुती सरकारची भूमिका की प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे लाडक्या बहीण आहेत, आमचे लाडके भाऊ आहेत, आमचे लाडके शेतकरी आहेत, समाजाचा प्रत्येक घटक आहे, त्याला प्रत्येक योजनेमध्ये सामावून घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्यापासून तर कापसाच्या आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या रक्कम आले की नाही? विधानसभेला आले का नाही? अरे काही तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? तरीच तर मोबाईल झाले तुमचा, आले ना पैसे? तर सरकारची भूमिका ही नेहमी समाजाच्या प्रत्येक घटकाला मदत करण्याची राहिलेली आहे. आजही आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला 80% जनतेला मोफत धान्य मिळतं. लाडक्या बहिणीच्या योजना आल्या, अनेक मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या समाज बांधवांच्या करता वेगवेगळ्या योजना आल्या. आणि मग सरकारची बांधिलकीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये महायुती सरकारला ज्यांना जनता जनार्दनाने आशीर्वाद दिला आहे त्या जनता जनार्दनासाठी अविरतपणे काम करीत राहणं. तुम्हाला मी खात्री देतो की तुमच्या विश्वासानं महायुतीला निवडून दिलेलं आहे, मला निवडून दिलेलं आहे, तर तुझभरही पुढे करा जाईल असं कोणतेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही, महायुतीकडून घडणार नाही अशी मी आपल्याला खात्री देतो. तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं आपण नाव दिलं. अहिल्यानगरचं नाव देत असताना एक मोठं आपण काम या जिल्ह्यामध्ये करायचं ठरवलंय. जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करण्याची मोठी उभारी आपण घेतोय. शिर्डी MIDCला 500 एकर जमीन आपण दिली. आनंद मला होतो. मी मागच्या वेळी एकदा बोललो होतो की आपल्या कोराचा भूमिपुत्र गणेश निबे त्या ठिकाणी एक मोठा उद्योग टाकतोय. आपल्याला सगळ्या अभिमान. एकदा मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे गणेशचं जे वर्कशॉप आहे पुण्याचं. मी देवेंद्रजी आम्ही जाऊन आलो मागच्या महिन्यामध्ये. काय त्या मुलाला प्रचंड झेप घेतली आहे. मी 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांच्या हॉटेल उद्घाटन आलो. हॉटेल उद्घाटन केलं म्हणून शिर्डीमध्ये MIDC येत. गेल्या आठवड्यामध्ये 600 एकर जमीन मी महसूल मंत्री असताना जी नगर MIDCला सलग दिली होती. तिथे आता नवीन MIDCच्या विस्तारीकरणाचा त्या शुभारंभ होतो. आमचा प्रयत्न आहे आणि व्यक्तिशः या अहिल्यानगरमध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये किमान 10,000 तरुणांचा रोजगार निर्माण झाला पाहिजे हा संकल्प आपण केलेला आहे. तुम्ही ITI प्रशिक्षण घ्या, ग्रॅज्युएट व्हा. कौशल्य विकासाचा मंत्र हा तुझ्या रोजगाराची संधी निर्माण करण्यात येणारा रस्ता मानून होता. MA, BA, BEd आता ही कालबाह्य झालेली शिक्षण व्यवस्था. आमचा प्रयत्न की प्रत्येक आपल्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र जर आपण सुरू करू शकलो तर त्या महाविद्यालयामध्ये डिग्री घेणारी मुलं जे आहेत त्यांना पदवी शिकत असतानाच कौशल्य विकासाचं ज्ञान मिळेल. म्हणून जेव्हा बाहेर पडेल तो त्या निमित्तानं उद्याच्या या सगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
त्यासाठी आमचा उद्या तरुण तयार असला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका. आज अनेक मुलं मला भेटली जनता दरबारामध्ये. आपल्या या कोल्हारच्या अभ्यासिका आपण सुरू केली. किती मुलं आर्मीमध्ये गेले, आता अग्निवीरमध्ये गेले. कोल्हारमध्ये 5 ते 7 मुलं अग्निवीरमध्ये जाऊ शकतात. ती कधी संकल्पना आपण 4-5 वर्षापूर्वी केली होती. एमपीसी मध्ये आपले अनेक मुलं झाली. डेप्युटी इंजिनियरच्या पदावर जात आहेत, तहसीलदारच्या पदावर जात आहेत. अभ्यासिका आपण सुरू केल्यात, त्याचा तो परिणाम आहे. पण मी मुद्दा सांगत होतो की कौशल्य विकास हेच उद्याचं मंत्र आहे. आपल्या प्रत्येक मुलाला त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रोत्साहित केलं पाहिजे. बाबा तू BA हो, पण कौशल्य विकासासाठी त्या ठिकाणी तो कार्यक्रम कर. तो 6 महिन्याचा आहे, 8 महिन्याचा आहे, त्याला वेगळ्या जायची गरज नाही. त्या महाविद्यालयाच्याच त्याच्या वेळामध्ये आपण ते त्याचा उपक्रमाचा आपण समावेश करू. तर आता इंडस्ट्रीला BA नकोय, इंडस्ट्रीला BCom नकोय, इंडस्ट्रीला BEd नकोय. कालं बाहेर झालं शिक्षण व्यवस्थेतून आता बाहेर पडलं पाहिजे पालकांनी. आणि ते उद्या आपल्या अहिल्यानगरमध्ये आपल्याला करून दाखवायचं आहे. या सगळ्या इमारतीची निर्मिती जी आहे त्या दृष्टीने महत्वाची आहे की उद्या औद्योगिक वसाहती सुरू झाल्यानंतर तिथं असणारं जे मनुष्यबळ आहे, तिथं असणारा आमचा जो तरुण आहे तो आमच्या जिल्ह्यात असला पाहिजे. त्याचा उद्योग सुरू होतात, बाहेरचे लोक येतात. सुपाई मेडिसिनमध्ये काय परिस्थिती आहे, ते परप्रांती आलेले आहे. मी आता कारवाई करतो तिथे. पहिल्यांदा स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे असा आपण निर्णय करतो. आणि मग हे सगळं काम करताना आपण जर मागे राहिलो तर शेवटी मित्र काय कोणासाठी थांबत नाही. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालेलं आहे. काय नवीन नवीन घटना होणार आहे, तंत्रज्ञानाला किती परिवर्तन येणार आहे. साधा मोबाईल फोन जरी तुम्ही टेबलवर ठेवला, त्या मोबाईल फोनचे सगळा डाटा दिल्लीला बसलेल्या माणसाला सुद्धा हॅक करता येतो. अरे मोबाईल फोन फार अवघड झालेला आहे. मोबाईल वापरणं आता हे अतिशय भीतीदायक झालेलं आहे. मला एक तरुण भेटला मला गेल्या महिन्यामध्ये रशियामध्ये 10 वर्षापासून. तिथे हॅकर सिटी आहे. म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. तिथं कोणते कोणाला परवानगी नाही, पण मी 10 वर्ष काम करतो, मला संधी मिळाली. नाही तुमचं 100 कोटीचं अकाउंट आहे, हॅक करणार फोनवर. अकाउंट सोडून द्यायचं असेल की तुम्हाला 10 कोटी मागतील. खंडणी 10 कोटी देतील का 90 कोटी तुम्हाला मिळतील. तुम्हाला सांगतो साहेब, आपण जेव्हा 2 लोक बोलतात ना, 2 लोक बोलतात, तंत्रज्ञान पुढे गेले, आम्ही ते व्हिज्युअलाइज करतो. तुम्ही काय बोलतो, म्हणजे काय बोलतो सोडून द्या. तुमचे त्याच्यावरती स्क्रीनवर फोटो येत आहे, तुम्ही बोलताना दिसतंय, तुम्ही काय बोलताना ते कळतं. पण तो दोघांना माहिती आहे, तिसऱ्या माणसं ऐकू होत. त्यामुळे हे व्हॉट्सअप सुद्धा आता सोपं राहिलं नाही आहे. आपण सगळे उठले व्हॉट्सअपच पाहत राहतो. हे म्हणजे नेहमी सांगत आलेलं आहे, सगळे उठलं मंडळी कोण पाहतं, पण व्हॉट्सअप पाहतो. काय दोन्ही बाजूची स्थिती आहे. पण त्या व्हॉट्सअपने आपल्याला ताबा घेतलेला आहे, सोशल मीडियाने आपल्यावर आक्रमण केलेलं आहे. तंत्रज्ञान मित्र हे दिवसागणिक त्याच्यामध्ये विस्तार होत जाणार आहे. आता क्लोनिंग, आवाजाचं क्लोनिंग होतं. क्लोनिंग आता मी जे बोलतो ना, ते मी कोणीतरी आवाज मला क्लोन करणार आणि माझ्याच भाषेमध्ये तुम्हाला फोन करणार. कसं काय चाललंय, बरं चाललंय, पैसे पाठवून द्या. आता आवाजाचं क्लोनिंग जर व्हायला लागलं, अजून काय शिकायला राहिलं, काय त्याची विश्वासार्हता आहे की खरंच मीच बोलतो म्हणतो. उद्या जरी क्लोनिंगचा विस्तार होत गेला, उद्या मी जरी खरं फोन तुम्हाला केला
तुम्ही त्याला काय म्हणू शकतो, आवाज काढून राहिला. इतकं ते जग पुढे चाललंय मित्र. आणि म्हणून हे सगळे काम उदाहरणार्थ तंत्रज्ञानाची ओळख आमच्या मुलांना व्हावी, त्या पाठीमागची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून काळाबरोबर बदलच पाहिजे. या दृष्टीने आपण भविष्यात काही पावलं टाकतोय. खर तर या मंत्रिमंडळामध्ये मला जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली आणि मला सगळ्यात जीवनाचा आनंद काय झाला, हे खातं मिळाल्यामुळे जी आदरणीय खासदार साहेबांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र पाहण्याची घोषणा केली होती, ते दायित्व आणि ते पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय देवेंद्रजी माझ्या त्या ठिकाणी जबाबदारी टाकलेली. किती मोठं काम आहे. आज 65 टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीमध्ये आणायचं. माझा प्रयत्न आहे की अतिरिक्त पाणी घाडगरचं आपल्याला जर आणता आलं तर 15 टीएमसी पाणी मी अधिकाऱ्यांना परवा मागच्या सूचना दिल्या. भंडारदरा आणि निळवंड एकच आहे ना, अतिरिक्त 10 ते 12 टीएमसी पाणी आपल्याला भंडारदऱ्यामध्ये आणता आलं पाहिजे. किती पैसे लागतात, काय खर्च येतो त्यांना मी काढा सांगितलं. अजून 30-40 हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी आणण्यात. गेल्या आठवड्यात आमची नाबार्डची मिटिंग झाली. ते म्हटलं आम्ही तुम्हाला 30,000 कोटी रुपये द्यायला तयार आहोत, कर्ज द्यायला तयार. फार वेगानं काम करायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये गोदावरी खोऱ्यात पाणी येईल आणि भंडारदऱ्यामध्ये सुद्धा नवीन पाणी येईल अशा प्रकारे आपण प्रयत्न करतो. पाणी निर्माण करणं हेच काळाचं उत्तर आहे. आता आपल्या नदीला पाणी येऊन गेले, गेटवे भरले की नाही. नदी काठचे लोक समाधानी आहे का नाही समाधानी. गळीनं बरं घाण पाणी जात होतं ते खाली गेले. आपल्या गावचं होतं ते. आता ईटीपी प्लांट टाकला पाहिजे कोल्हापूर ताबडतोब. दोन्ही ग्रामपंचायत माझी विनंती आहे की ईटीपी प्लांट ताबडतोब तुम्ही टाका, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट टाका. त्याला काय पैसे लागते मी तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था करतो. पण नदीमध्ये पाणी जाणार हे शुद्ध केलं पाहिजे. पण खाली लोकांची पाणी पुरवठा त्याच्यावर, खाली लोकांना पिण्याच्या पाण्याच्या स्रोत त्याच्यावर अवलंबून आहे. आम्हाला लागलं पाहिजे ताबडतोब, वेळ घालू नका. नमामि गंगाचे जे प्रकल्पात आपण राबवतोय त्यातून गोदावरीला शुद्ध करायचं आहे, प्रवरीला शुद्ध करायचं आहे. जिथं प्रवरीतलं अशुद्ध पाणी होतं तिकडे वर शुद्ध झाले सगळं. आता समजलं मी काय म्हणतो. खाली आता आपलं पाणी शुद्ध गेलं पाहिजे. आता कोल्हारचा किटीवर दुरुस्त करायला घेतला आपण. आम्ही आता सर्वे करतोय की कोल्हारच्या किटीवरचं रूपांतर किंवा मग मांडव्याच्या किटीवरचं रूपांतर. आमच्या अधिकाऱ्यांचा आग्रह की मांडव्याच्या किटीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅरेजमध्ये रूपांतर करता येईल. आज जे मांडव्याच्या किटीमध्ये पाणी साचतं त्याच्या चौपट पाणी आपण त्यात साठवतो की तुमच्या मांडव्याच्या त्या ठिकाणी जर हे झालं तर बॅरेज झालं तर पात्र थोडं खोल आहे. कोल्हापूरचं जे कार्य झालेलं आहे नदी पात्र नाही की बरेच त्या ठिकाणी त्याला आता आपण नवीन झाड बांधतो, भिंत बांधतो आपण त्याला. आणखी तिकडं जमीन खचू नये म्हणून आपल्या कोल्हारचं मी सांगितलं लोकांना चांगलं काम करावं. ईटीपी प्लॅन टाकून माझा प्रयत्न की जलसंपदा खात्याच्या वतीने जर अशा आपण ईटीपी प्लॅन करू शकलो 1000, 2000, 3000 कोटी रुपये लागतील तर ते चांगलं काम होईल. गंगेचं पाणी शुद्ध राहिलं पाहिजे. प्रवाह आहे गंगाच आहे ना. आणि मग प्रवरण मला घाट बांधायला असेल चांगला तो चांगला घाट बांधून घ्या. परंतु हे काम होत राहतील. पण पाणी निर्माण करणं, पाण्याची उपलब्धता करणं. आता तर बहुतेक ठिकाणी बंद पाईपनी पाणी द्यायची प्रक्रिया सुरू झाली. हे जे चाऱ्याला पाणी द्यायचे दिवस संपलेले आहेत. मग सांगतो मी गेल्या आठवड्यामध्ये भोपाळला गेलो. भोपाळपासून 2 अंतरावर मोहनपुरा म्हणून गाव आहे. कुंडलिक आणि त्या धरणाचा विसरून मोहनपूर 2 धरणं आहेत. 20-20 टीएमसी 2 धरणं आहेत. 20-20 टीएमसीची आपल्याला 10 टीएमसी निळवंड धरण बांधायला किती वर्ष लागले? 34 वर्ष लागले. 10 टीएमसी 34 वर्ष. मध्य प्रदेश सरकारने मोहनपुरा किती वर्षात पूर्ण केलं? 20 टीएमसीचं 4 वर्षात पूर्ण.
आणि ते सगळ्यात महत्वाचं पुढे आहे, त्या धरणातून कालवा नाहीये, चाऱ्या नाहीये, संपूर्ण प्रेशराइज इरिगेशन आहे पाईपचं. प्रत्येकाच्या शेतामध्ये पाईपनी पाणी गेलेलं आहे. तुमच्या त्या ठिकाणी त्यांनी 10 हेक्टरचे 20 हेक्टरचे असे क्लस्टर केलेले आहेत. मला त्या ठिकाणी किती पाणी द्यायचं सेंट्रल कमांड सिस्टीम आहे तिथे. आज 2.25 लाख हेक्टरला फक्त पाईपनी पाणी चाललंय. मग किती 2.25 लाख हेक्टर मी ऐकले का? माझ्या लोक तुम्हाला पाठवायचं सगळं पाहायला भोपळ फार लांब नाहीये. आता आपण निळवंड्याला करतोय आपलं पीडीएल पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क निळवंड्याला करतोय, त्याजवळ 2,000 कोटी रुपये खर्च आहे. माझा प्रयत्न आपल्या कार्यावर कुठेतरी 1-2 ताऱ्यावर करू आपण पीडीएल. तर आपल्या तारीच्या कडाच्या लोकांना 5,000 लागतो ना. तेल लोक मिळेल सगळे, अशी स्थिती आहे. आपल्याला सिंचन वाढत असेल तर आपल्या पिढीचा उपयोग करू लागेल. मी आता अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक सब डिव्हिजनला 1-1 तारी आपण देऊ पिढीवर करायला. लोकांना पाहू द्या त्यातलं किती यश आहे, किती पाणी वाचतंय. आज पेयच्या लोकांना पाणी जात नाही, शेवटपर्यंत आपण पाणी देऊ शकतो. म्हटलं तंत्रज्ञान फार पुढे गेलंय. ते स्काडा सिस्टीम आहे, ते लोकांना त्या स्काडामधून पाणी जातं. कारण ते सगळं कॉम्प्युटराईज आहे, पण तिथं फक्त गहू आहे. आपल्याकडे निवडण्याला ते स्काडा सिस्टीम बसवणार आहे. तर त्यांना मी सांगितलं आपल्याकडे मल्टिपल क्रॉपिंग आहे. त्याच्यावर घास आहे, त्याच्यावर मका आहे, त्याच्यावर ऊस आहे, डाळिंब आहेत, अन्य पिकं आहेत. मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं जाणार स्काडामधून? मग आपण 200 हेक्टरचा एक प्रकल्प निवडणार घेतात की मल्टिपल क्रॉपिंगला पाणी कसं कंट्रोल सिस्टीम जाईल. मी चिंता करू नका. 2 वर्षामध्ये तुमच्या पाण्याची सगळी जी मागणी आहे ना ती 100% आपण पूर्ण करू. तुम्हाला मी सांगतो, इथे पाण्याच्या वाटपामुळे जे प्रादेशिक वाद तयार झालेले आहेत ते केव्हा तरी आपल्याला संपवले पाहिजे. खालचे लोकही आपलेच आहेत, वरचे लोकही आपले आहेत. विनाकारण हा जो पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे जो प्रादेशिक वाद वाढलेला आहे तो तर आपल्याला संपवायचाच आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आदरणीय खासदार साहेब असतील, आदरणीय गणपतराव देशमुख होते, त्या पाणी परिस्थितीतून त्यांनी गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी आणायचं ठरवलं आहे, पश्चिम वाहिन्याचं फक्त समुद्राला जाऊन वाहून जाणारं पाणी, ते तुमच्या आशीर्वादानं तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला ते काम करणं आता शक्य होणार आहे. तुमचा पाठिंबा महत्वाचा होता, त्या पाठिंब्याच्या जीवावर मी ते काम करून दाखवणार आहे. आणि मित्र, मी आता आपला अधिक वेळ घेत नाही. आज संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं, आपले आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहांचं, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करायचे आपल्या मतदारसंघाच्या वतीने की त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व, ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. त्यांच्या आशीर्वादानं, पाठिंब्यानं आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं निश्चितपणे पूर्ण करून दाखवी अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा मला तरुण मंडळाचं अभिनंदन करायचं आहे की आपण जो आमचा आदर सत्कार केला, इतका उत्साह होता तरुणांमध्ये. त्यांच्यामुळे मला वाटतं मलाच समजेना मी काय सुरुवातीला म्हटलं काय बोलावं. परंतु तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणा, सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांचं पाठबळ हीच माझी ऊर्जा आहे. मी पुन्हा सांगतो, पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाबद्दल आणि माझा जो आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपले ऋणात राहू इच्छितो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.